हॅलो ग्रीन डोअर लवर्स, कसे आहात तुम्ही सगळे? या वेळेला आय एम ब्रिंगिंग यू अ सिरीज ऑफ व्हिडिओज अँड द सब्जेक्ट इज फ्लावर्स. फुलं कोणाला आवडत नाही, करेक्ट? पण माझ्या व्हिडिओजना सुरुवात करण्यापूर्वी एक गंमत तुम्हाला सांगायची की मराठीमध्ये खूप प्रसिद्ध नाटक आहे पु ल देशपांड्यांनी लिहिलेलं, ती फुलराणी. आणि त्यातला महत्वाचा रोल जो भक्ती बर्वे यांनी अजरामर करून ठेवलेला आहे. मराठी थिएटरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्री कलाकाराला असं नेहमी वाटतं की आयुष्यात एकदा तरी मला तो रोल परफॉर्म करण्याची संधी मिळावी. आतापर्यंत मला तरी मिळालेली नाहीये. मी फक्त त्याचा मोनोलॉग करून बरीच प्राइजेस मिळवलेली आहेत. पण माझ्या यार्डमध्ये फिरताना बऱ्याच वेळेला मला असा फील येतो की मी फुलराणी. सो पहिल्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येते 2 फुलझाडं. दॅट आर पेरिनियल्स. पेरिनियल्स म्हणजे काय? दरवर्षी पुन्हा पुन्हा ही झाडं आपल्याला आनंद देतात. म्हणजे हिवाळ्यामध्ये कदाचित ती सुकून जातील, अगदी डायडाऊन होतील, पण स्प्रिंगमध्ये पुन्हा त्याला पालवी फुटते आणि पुन्हा वर्षानुवर्ष ती आपल्याला असाच आनंद देत राहतात. 2 फुलझाडं माझ्या बागेतली तुमच्याकरता. लेट्स गो सी. ही बघताय का? ही पिंक फुलं, यांचं नाव आहे सी थ्रिफ्ट. या फुलझाडाचं वैशिष्ट्य आहे की हे ड्राऊट टॉलरंट असतं. म्हणजे कमी पाण्यावर अतिशय ड्राय हवामानात सुद्धा ते खूप चांगलं सर्व्हाइव्ह करतं. एकच काळजी घ्यायला लागते की फुलं जेव्हा सुकून जातात तेव्हा त्याला डेड हेडिंग करावं लागतं, म्हणजे कापून टाकावं लागतं. माझ्याकडे ही बॉर्डर ऑलमोस्ट 5-6 वर्ष आहे. त्याला काही करायला लागत नाही. आणि मला असं वाटतं की ही फुलं इतकी नाजूक आणि क्यूट आहेत की आपल्याकडे भारतामध्ये छोटे छोटे वेजेस असतात माहिती, ज्याला अगदी निमुळतं तोंड असतं, त्याच्यात ही नुसती 2 फुलं घातली की फ्लावर अरेंजमेंट रेडी झाली. आणि ह्याच्यामध्ये बरेच रंग येतात. पांढरा रंग, पर्पल रंग असतो, हा रंग असतो आणि अजून एक कुठला तरी रंग असतो. पण त्याचं जनरली लुक असा असतो की गवतावरती ही गवत फुलं आली आहेत असा. तर म्हणजे आपल्या दुर्वांचं कसं छान असं नाजूक पातळ गवत असतं, तशा टाईप त्याचा लुक असतो. आणि त्या ग्रीनच्या बॅकग्राऊंडवर ही फुलं छोटी असली तरी अतिशय उठून दिसतात. सो दिस इज सी थ्रिफ्ट फ्लावर्स फॉर यू. आय लव्ह दीज फ्लावर्स अँड व्हेरी ऑफन आय यूज देम इन फ्लावर अरेंजमेंट. ज्या वेळेला आपल्याला वेळ नसतो आणि से बाथरूममध्ये एक छोटंसं काहीतरी ठेवायचं असलं की मी व्हाईट फ्लावर पॉट काढते आणि त्याच्यामध्ये ही 2 फुलं घालते अँड दॅट्स इट. माय फ्लावर अरेंजमेंट इज रेडी. सो दीज आर. पण ही कानात घातली तर किती छान कर्णफुलं होतील नाही याची. ओके, नाव ऑन टू नेक्स्ट वन. नेक्स्ट आय एम गोइंग टू शो यू हायड्रेंजा. माझ्या मागे इथे ही फुलं पाहताय का? दॅट इज हायड्रेंजा. तुम्हाला बहुतेकांना हायड्रेंजाची माहिती असेल, कारण पुष्कळशा फ्लॉरिस्टकडे ही फुलं बुकेज बनवताना वापरली जातात. आणि म्हणून मला फ्लावर अरेंजमेंटची आवड आहे. आणि हे फूल एवढं इतकं मोठं असतं की एक फूल घातलं किंवा 2 किंवा 3 फुलं घातली तर एक अतिशय सुंदर फ्लावर अरेंजमेंट तुम्ही सहज करू शकता. ही 4 किंवा 5 वर्षापूर्वी लावली होती आणि गेली कितीतरी वर्ष, पहिली 1 वर्ष मला अजिबात ब्लूम आलं नाही, पण नेक्स्ट इयरपासनं मला इतकं प्रचंड ब्लूम येतो त्याचा. आणि माझ्याकडे ही बघताय ना, 3 वेगवेगळ्या रंगामध्ये आहेत. ब्लू आहे, पिंक आहे आणि इकडे मागे पांढरी फुलं आहेत. हा जो इतका सुंदर ब्लू रंग आहे ना, तो झाडाला खूप जास्त बहर आल्यानंतर ती फिकी पडायला लागतात. पण तुम्हाला ह्याचा निळा रंग जर गडद करायचा असेल तर फक्त मातीचा pH बदलायला लागतं. म्हणजे माती ॲसिडिक असली की ही फुलं जास्त निळी होतात. आहे की नाही गंमत? आणि आपल्याला काही एक्सपेन्सिव्ह खाद आणण्याची गरज नाही आहे. घरातली कॉफी ग्राइंड्स असतात ना, ती जर तुम्ही युज्ड कॉफी ग्राइंड्स त्याचा जर लेअर त्याच्या भोवती लावलात त्याच्या बुंध्याच्या इथे, तर इट गेट्स द अल्युमिनियम सल्फेट. सो फर्टिलायझर आणायचं असेल तर त्याला अल्युमिनियम सल्फेट जर असेल तर ह्याचा निळा रंग अजून गडद होतो. मग पिंक रंगाचं काय? पिंक रंग ह्याच्या अगदी ऑपोजिट.
त्याला अल्कलाईन माती लागते. अल्कलाईन कशी करायची? आपला खायचा सोडा असतो ना, तो जरा पाण्यामध्ये डायल्यूट करून घातला तरी काम होतं. फक्त मी गडबड काय केली, माझी एकमेकांच्या जवळ ही लावलेली आहेत, त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कीप एक साईडची माती ॲसिटिक आणि लगेच एक 5-10 इंचावरती दुसरी माती आहे ती अल्कलाईन. पण हे सगळं ज्यावेळेला मी रोपं लावली त्यावेळेला माहिती नव्हतं. मला असं वाटलं काय कॉम्बिनेशन दिसेल, ब्लू पिंक 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 ब्लू आणि मागे पांढरी. आता पांढरी फुलं दाखवते. अनफॉर्च्युनेटली माझी पांढरी फुलं आर नॉट डुईंग दॅट ग्रेट. ती चक्क सनस्कॉच झाली आहेत, म्हणजे चक्क उन्हामुळे करपलेली आहेत. कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे मे महिन्यामध्ये, पण मार्चमध्ये ही फुलं इतकी गोंडस दिसत होती. खरं म्हणजे त्याची जागा चुकलेली आहे. ह्या गॅलरीच्या खाली म्हणजे इथे जर मी ही लावली असती तर ती शेडमध्ये राहिली असती आणि सुंदर पांढरा रंग त्याचा कायम राहिला असता. बापरे, केवढं मोठं आहे. करूया फ्लावर अरेंजमेंट. लेट्स गो. वाव, केवढा चॉईस आहे इकडे फुलांचा बघा. ह्या फुलाचा रंग किती मजेदार आहे बघा. निळी आणि हिरवी अशी शेड आहे त्याच्यात. काय राजस रंग आहे बघा. That's it. छान दिसतंय ना? I'll see you in the next video. Go green, guys. Bye.